ठाकरेंचा शब्द न शब्द खरा ठरला। भाजपनं रंग दाखवलाच। शिंदेंची वेळ निघून चालली आहे का? 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल आला होता। क्लिअर कट बहुमत मिळवून महायुती सत्तेत असणार होती। 132 आमदार निवडून आणणारे फडणवीस मुख्यमंत्री होत होते। पण तरीही फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होतो 5 डिसेंबरला। कारण काय? तर एकनाथ शिंदे। त्याआधी 29 नोव्हेंबरला उदय सामंत पुढे येतात। शिंदे नाराज नाहीयेत सांगतात, पण तरीही शिंदे समोर येत नाही। आठवडा उलटतो, बातमी कळते शिंदे सरकारमधून बाहेर राहणारे, पण पुढे ते उपमुख्यमंत्री दिसतात। 7 डिसेंबरला शिंदेंचे थेट दर्शन होतं। पत्रकार परिषद घेतली जाते आणि माझ्या समर्थनार्थ कोणीही रस्त्यावर उतरू नका असा शिंदेंचा आदेश कार्यकर्त्यांना दिला जातो। शिंदे सरकारमधून बाहेर राहत होते तर उदय सामंत पुढे येत होते। जसे ठाकरे बाहेर राहून शिंदेंना पुढे केलं नाही, तसंच शिंदेही स्वतः बाहेर राहून सामंत यांना पुढे करू शकले नाही। इथून सुरुवात झाली उदय सामंत रूपी एकनाथ शिंदे पक्षात रेडियल। सोडा पुढचा विषय, मुद्दा पॉइंट टू पॉइंट ऐका। अंदाज लागेल काय घडणार आणि कसं घडणार आणि कधी घडत आलं। जानेवारी 2025 ला आरोप झाला, भाजप उद्योग मंत्री उदय सामंत यांना शिंदेंच्या जागी रिप्लेस करण्याचा प्रयत्न करत आहे। सामंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दाओस येथे पाठवलं गेलं, ज्यानं समांतर नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा झाल्या। राऊतांनी दावा केला की सामंत यांच्याकडे 20 आमदारांचा पाठिंबा आहे आणि भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपद न देता सामंत यांचा विचार केला होता। फडणवीस असतील तिथे शिंदेंनी जाणं टाळलं। 21 फेब्रुवारी 2025 ला शिंदे 3 सरकारी कार्यक्रमांना गैरहजर राहिले, जिथे की फडणवीस उपस्थित होते। 1. आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव। 2. आंबेगाव बुद्रुक येथे शिवसृष्टी थीम पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन। 3. 2027 च्या नाशिक कुंभमेळाव्याच्या आढावा बैठकीतही, जिथे की फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती, तिथे शिंदे गैरहजर राहिले। पुढे येऊयात एप्रिलकडे। एप्रिल 2025 मध्ये शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई अतिथीगृहावरती घेतली। 3 वेळा ही भेट झाली, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी। फडणवीस आणि अजित पवारांसोबत रविवारी बैठक झाली आणि त्यानंतर गोपनीय बैठक झाली। शिंदेंनी शहा यांच्याकडे डावलण्याच्या तक्रारी केल्या, ज्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर विलंब, शिवसेना खात्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप, निधी वितरणामध्ये अडचणी, विधान परिषद समित्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी करणं आणि MSRTC म्हणजे महाराष्ट्र राज्य सडक वाहतूक महामंडळाच्या निधी आणि अध्यक्षपदावरती विलंब असे मुद्दे असल्याचं बोललं गेलं होतं। पुढे येऊयात शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांकडे। शिंदे यांचे आमदार आणि मंत्री यांच्या व्यवहारामुळे शिंदे अडचणीत येणं किंवा मग त्यांना आणणं। 13 जुलै 2025 ला बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार कॅन्टीनमध्येच कर्मचाऱ्याला मुक्का मारला। त्यापूर्वी संजय शिरसाट यांचा धूम्रपान आणि पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्या बॅगेत कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी करणं, योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असणं, दादा भुसे यांच्या निकटवर्तीय व्यक्तीवरती चौकशीच्या धाडी पडणं, भरत गोगावले यांच्या अघोरी पूजाचा व्हिडिओ व्हायरल होणं, हे 5 मुद्दे दिसले। या पलीकडे जाऊन सुद्धा शिंदेंसाठी शोधला जात होता असा पर्याय म्हणजे राज ठाकरे। 11 महिन्यात फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल 5 वेळा भेटी होतात। ना युती आहे, ना आघाडी आहे, ना कुठल्या निवडणुका आहे, तरी या भेटी का? 1. 10 फेब्रुवारी 2025 ला राज ठाकरेंच्या दादर निवासस्थानी भेट होती। ही भेट साधारणतः 55 मिनिटे चालते। दुसरी भेट होती 12 जून 2025 ला मुंबईतील बांद्रा येथील 5 स्टार हॉटेलमध्ये ही भेट होती। तिसरी भेट होती 21 ऑगस्ट 2025 ला वर्षा निवासस्थानी, बंद दाराआड ही भेट होती। भेटीची वेळ साधारण 45 मिनिटं। चौथी भेट होते 27 ऑगस्टला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आणि 5वी भेट होते 3 सप्टेंबरला वर्षा निवासस्थानी। राज ठाकरेंसोबत ना युती, ना आघाडी, ना कुठले आमदार आहे, ना खासदार आहे। मग या भेटीमागचा सिक्वेन्स जोडायचा तर काय जोडायचा? राज ठाकरेंना पक्षात घेणं म्हणजे एकनाथ शिंदेंसाठी समांतर नेतृत्व तयार करणं असाच त्याचा अर्थ होता। राज ठाकरे रुळावर आले नाही ती गोष्ट वेगळी आहे, मात्र राज ठाकरे रूपी सुद्धा शिंदेंच्या रिप्लेसमेंटचा विचार होतच होता। 50 आमदार घेऊन आलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं,
उपकारांची जाणीव ठेवून शेवटपर्यंत पायापाशीच लोळवण जे होतं ते शिंदेंनी घ्यायला पाहिजे होतं, अशी भाजपच्या आमदारांची कार्यकर्त्यांची भूमिका होती. मात्र तसं न करता शिंदेंनी शहांशी थेट मिळवलेला ॲक्सेस आणि देवेंद्र फडणवीसांसोबतचं समांतर तयार केलेलं राजकारण या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या खटक्यात होत्या. देवेंद्र फडणवीस हे टप्प्यात आले की कार्यक्रम करतील याची चर्चाही जोरदारपणे होऊ लागली होती आणि तसं झालंही. 132 आमदार निवडून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री न करणं हे भाजपाच्या भूमिकेला जमणारं नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये बहुमताचं सरकार येऊन ते मुख्यमंत्री असताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि जेव्हा सरकार आलं त्यावेळी शिंदेच गायब झाले. या सगळ्या गोष्टी सांगतात ठाकरे हेच तर एकनाथ शिंदेंना सांगत होते की भाजपा हा असा पक्ष आहे की जर त्यांची वेळ आणि काळ संपली की ते लगेचच त्या आमदार, खासदार किंवा मग मोठ्या नेतृत्वावरती एक्सपायरी डेट चिकटवून देतात. फरक इतकाच आहे की मॅन्युफॅक्चरिंग डेट जी आहे ती सगळ्यांना माहिती असते, पण एक्सपायर डेट जेव्हा ती व्यक्ती एक्सपायर होणार राजकारणातून त्याच वेळी दाखवली जाते. शिंदेंसोबत तेच घडतंय का? मुळात शिंदेंची आता गरज काय? विधानसभा निवडणुका होऊन गेल्यात. जेव्हा शिंदे सोबत नव्हते त्यावेळी 2019लाही भाजपानं मोठा आकडा गाठला होता आमदारांचा, 2014लाही गाठलाय, 2024लाही गाठलाय. शिंदेंची गरज नेमकी कशाला हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि त्यांच्या सभोवताली असणाऱ्या कोर टीमला खटकतो. मग आता जर गरजच उरलेली नाहीये तर मग पुन्हा पूरक पोषक वातावरण करायचंच कशाला? जर झाडच नकोय तर मग त्या झाडाला पाणीच घालायचं कशाला? आणि त्यामुळे पाण्या वाचून ते झाड गेलं असं सांगण्याची तयारी एकनाथ शिंदेंबाबत होत असावी. उद्धव ठाकरे तेच सांगत होते की आपल्यासोबत हेच घडलंय. एकनाथ शिंदेंना सांगितलं पण काँग्रेसच्या दावणीला बांधलं एवढं सांगून शिंदेंनी त्या विषयातून तर पळ काढला, पण या विषयातून पळ काढता येत नाही. उदय सामंत यांचं समांतर नेतृत्व तयार होतंय, ह्या गोष्टींना फक्त हवा पाणी दिली जात नाहीये. आधी ठाकरेंच्या पक्षात एकनाथ शिंदे होते त्याही वेळी असं म्हटलं जात होतं शिंदे नाराज आहे, ठाकरेंनी हलक्यात घेतलं. आताही तेच म्हटलं जातंय उदय सामंत एक दुसरा गट तयार करतायत, शिंदे हलक्यात घेत आहे. पण चर्चा या जोरात तयार आहेत की समांतर नेतृत्व तयार होते. पाहत राहा पुढे जाऊन हा सिक्वेन्स कुठे आणि कसा जुळतो. मांडलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.